सगळ्यांनी घरी जायचं आता. सरळ संडेला मॅच आहे तुमची. गोटेकर संघाची मॅच संडेला आहे. बारावा खेळाडू, दोन्ही संघाचा 12 खेळाडू. गावदेवी असनगाव. नाणेफेकीचं कौल विजयी झाले ते आसनगाव संघ आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आई गावदेवी संघाला. एकाच गावातले संघ दोन्ही. आई गावदेवी संघाचा 12वा खेळाडू कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचंय. सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो नचिकेत. घेऊन जातो तो सचिन सरांना. सचिन कोडके नावाद्रेशी फलंदाज. नॉन स्ट्राईकचा भार सांभाळतोय तो अनिकेत. पहिलं षटक घेऊन जातो तो नचिकेत. सामन्याला सुरुवात होते. तर पहिला चेंडू घेऊन जातो तो सचिन याला. उंच असा टोलेला चेंडू. वन बाउन्स चौकार. संघाचं श्री गणेश होतंय. चांगल्याची सुरुवात. दबे दुसरा चेंडू घेऊन जातो तो नचिकेत. हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता पण बीट झालाय ते सचिन. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 4 धावा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पुढील चेंडू आणि त्रिफळाची सूर्य कशी गोलंदाजी नचिकेताची. काहीच समजलं नाही चेंडू तो सचिन सरांना आणि बाद होता ते. चेंडूवर बाद होता ते सचिन. आता मात्र सचिनची जागावरून काढण्यासाठी येतोय तो दिनेश नावाजलेले असा फलंदाज दिनेश. सूर्य कशी गोलंदाजी कमबॅक करतोय तो नचिकेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. एक गड्याच्या मोबदल्यात. वेतास्वामी मित्रमंडळ आयोजित वेतास्वामी चषक 2025. सर्व मान्यवरांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. चार षटकांचा हा सामना. सूर्य कशी गोलंदाजी. अपील फेटाळली ती पंच संदेश सरांनी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. तर आता मात्र स्ट्राईकला आलाय तो फलंदाजी करायला तो अनिकेत. उंच असा लटवलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय चेंडू खाली. दरम्यान वन बाउन्स चौकार. उत्तुंग असा फटका मारला होता अनिकेतने. धाव संख्या झाली ती 9. पुन्हा एकदा उंच असा टोलाला चेंडू. कॅन्डी तिथे बॉल चेंडू खाली हजर आणि काहीसं गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणते कॅन्डी हॅन्स कडून. दरम्यान 2 धावा पूर्ण. लॉलीपॉप जेल म्हणताय त्याला.
सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेतो तो बंटी. स्कोर झाला तो 11. व्हाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकता, हाईट फॅक्टर साठी घेऊ शकता, बस दोनच रिव्ह्यू तुमच्यासाठी आणि तो एकच घेऊ शकता. सक्सेसफुल झाला तर पुन्हा तुम्हाला दुसरा देऊ शकतो. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो बंटी. घेऊन जातो तो दिनेश याला. सूर्यकाचा चेंडू मात्र वन बाउन्स चौकार. या चौकाराने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 15. पहिल्या चेंडूवर चौकार लागवला तो बंटी याला दिनेश याने. आता मात्र बंटी मागच्या सामन्यामध्ये सूर्याशी गोलंदाजी केली होती ती बंटी याने. 2 षटकामध्ये मात्र 10 धावा दिल्या होत्या. तोच बंटी बघूया दुसऱ्या फेरीतील सामन्याला किती योगदान देतो आपल्या संघासाठी. तू कसा मारला फटका आणि या खूपच चांगला असा प्रयत्न होता मात्र चेंडूला काही रोखू शकले नाही. सीमा पार षटकार. हलकासा कट केलेला चेंडू सूर्यकाच्या क्षेत्रक्षमध्ये येईल मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत झाली 22. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 एका गड्याच्या मोबदल्यात. चौथा चेंडू सूर्यकाचा चेंडू बीट झाला तो अनिकेत. आता मात्र कमबॅक करतो तो बंटे. सूर्यकाचा फटका मात्र क्षेत्ररक्षण तिथं आणि जेल सुटते काहीच. एका हातामध्ये जेल घेण्याचा प्रयत्न होता. कच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तीन धावा काढल्यात त्या. सूर्यकाची रनिंग म्हणता येईल ती सचिन आणि अनिकेत आणि दिनेश यांची. सूर्यकाचा पटका चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते गणेशाचं. एक धाव पूर्ण दुसऱ्या द्यायचा प्रयत्न आणि एक रन शॉट. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. आता मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोमनाथ.
स्वैर मारा, वाईट चेंडू. या एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 27. आणि सूर्य कसा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न होता आणि त्याचा मात्र बीट झालेत, काहीच समजलं नाही त्याला चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटीची कट घेऊन डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू उंच असा मारला फटका, क्षेत्रस्थिती बंटी हसन आणि जेल बाद. दिनेश याला बाद केला ते सोमनाथ याने. सूर्य कशी गोलंदाजी म्हणतील ते सोमनाथ याची. पुढील चेंडू सोमनाथाचा घेऊन जातो तो अमित याला. दोघे सख्खे बंधू अमित आणि अनिकेत आणि अमित हा बाद होतोय. सूर्य कशी गोलंदाजी सोमनाथ यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. धाव संख्या झाली ती 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. चार चेंडू सॉरी माफ करा, 4 चेंडू. सूर्य कसा चेंडू काहीच समजला नाही. चोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सेफ आहे. 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली ती 30. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 30. शेवटचा षटक पहिल्या इनिंग मधला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं, विलंब लावायचा नाही. अजून आपल्याला भरपूर सामने खेळायचे.
हलका केलेला चेंडू किरण याची गोलंदाजीवर एक धाव पूर्ण. स्ट्राईकला तो जय. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक तो किरण याचा. एक पुढे चेंडू दुसरा चेंडू. उत्तुक असा मारला फटका आणि हा षटकार. सूर्यकाचा फटका मात्र बीट झाले ते आणि एक धाव चोरून काढली ती. धाव संख्या झाली ती 38. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 38. सूर्यकाचा चेंडू काहीच समजला नाही तो अनिकेताला. सलामीला आलेला अनिकेत अजूनही मैदानात. 38. परत एकदा झेल सोडलेला आहे. गच्चाळाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. हलकासा कट केला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती. आसनगाव संघा यांनी धन्यवाद गज्जू जो आम्हाला सहकार्य करतो. धावसंख्या प्रगती पथावर पाहायला गेलं तर 40 धावा आणि 41 धावांचा टार्गेट ठेवलं टीम आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव संघाने कॅन्डी स्पोर्ट्स आसनगाव संघासमोर. तत्पुरता मी 2 संघांना इन्व्हाइट करतो. टीम एका साईडला असेल आडगाव, त्याला फाईट करणारी टीम वासिन. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉच उडवण्यासाठी. वासिन आणि आडगाव. एका साईडला हेमंत, एका साईडला सुयोग पाटील, एका साईडला पाहायला मिळतील आम्हाला राजेश सर, तर एका साईडला पिंट्या. म्हणजे दोन्ही संघामध्ये स्टार कास्ट आहे. म्हणजे मॅच हाय व्होल्टेज होणार, त्यामध्ये वादच नाही. 40 धावा गेल्या. 41 धावांचं टार्गेट पूर्ण पार पाडण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये कॅन्डील आणि आसनगाव संघाचे 2 फलंदाज कोण येतील हे आपल्याला पाहायला मिळेल. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 चा थरार. आज दिवस क्रमांक पहिला 26 जानेवारी आणि 26 जानेवारीला फायनलचा दिवस असेल या स्पर्धेचा. पहिला दिवस, पहिल्या दिवसातील ही सेकंड राऊंडची दुसरी मॅच. पहिली मॅच जिंकली टीम गोटेकर संघाने. चला फलंदाज मैदानामध्ये जायचं.
चला दोन्ही संघ आडगाव, हा चालेल, आलेत आहेत. रोशन, आपण जायचे यापुढील मॅचचे नाणेपैकी करून घ्यायचे आणि दोन्ही संघांना जे आपले नेम आहेत ते सांगायचे. कॅमेरामॅन, आपण कॅमेरा थोडा इकडे फिरवायचा कारण की या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल दोन संघाच्या माध्यमातून. एका साईडला वासिन, एका साईडला आडगाव. रोशन सर, आपण थोडं पुढे जायचं. रोशन सर थोडं पुढे जा, थोडे पुढे जा रोशन सर. ओके. कारण की या ठिकाणी कॅमेरामध्ये दृश्य कॅच केलं जाईल. वेताल स्वामी स्पोर्ट्स आयोजित रिव्ह्यू फक्त वाईट साठी आणि हाईट फॅक्टर साठी एकच रिव्ह्यू आहे. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही. जो पंच डिसिजन आहे ते फायनल डिसिजन असेल. काटा हा कॉल आडगाव संघाचा आणि या ठिकाणी नाणेपैकी जिंकले टीम वासिन संघाने. 4 षटकांची मॅच. डिसिजन पेंडिंग आहे. मॅचला सुरुवात होता. गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज दिनेशाला बाद होता. स्ट्राईक फलंदाज गणेश, नॉन स्ट्राईक फलंदाज महेश सर. पाहूया 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 41 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट करायचे. 2 फलंदाज आपण पाहतो. गणेश स्ट्राईक पाहूया. दिनेशाचा पहिला चेंडू कशा प्रकारे स्पर्श करतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक अनिकेत तैनात. तर मिड विकेट या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात. असं युवा रचना आपण पाहतो मैदानामध्ये. पाहूया पुढील चेंडू. पहिला चेंडू पाहायला गेला तर या ठिकाणी भीमर प्लस या मिळतील 6 म्हणजे 7 धावा. गणेशच्या बॅटीतून षटकार. भीमर प्लस 6 एकूण 7 धावा पाहायला मिळतात. फ्रीड चेंडू पाहूया. हा चेंडू परफेक्ट वार केला होता आणि फ्रीड चेंडू होता. नाही अभि सावंतचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला असता. पण हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू. हा चेंडू ऑफसाइड यार करता हलकासा कट केला क्षेत्ररक्षकाला. अथर्व चेंडू पर्यंत पोहोचतो. चेंडू अडवतो. तत्पुरता घेतली गेली 1 धाव. एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसपली जाईल. धावसंख्या प्रगती पथावर 8 धाबा. दोन्ही संघाची झाले एकामेकांची गाठ. धावा प्रगती पथावर 8. दोन्ही संघ पाहायला गेला तर आई गावदेवी स्पोर्ट्स असंघ आणि एक कॅन्डी स्पोर्ट्सचा संघ.
पाहूया डावखुराचा फलंदाज महेश सर स्ट्राईक एंड वर त्यांची कामगिरी कशी राहील विचार केला तर 40+ चे खेळाडू आहेत. अनुभव भरपूर आहे. आज गावाच्या नावासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेत. संघ कुठलाही जिंको विजय गावाचा होणार आहे. पाहूया हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फाटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक अंतर्भ चेंडू परत धावतो फलतो आहे. चेंडू अडवला गेला तत्पुरता घेतल्या गेल्या या 2 धावा आणि बेताल स्वामी संघाचे सर्व पाठीरके तसेच मुख्य आयोजक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. मेजर असतील पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फाटका सुरेखा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अंतर्भ धावतो चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावांनी संघ पुढे सरसावली जाईल. धावसंख्या प्रगती पथावर पाहायला मिळतील. टीम कॅन्डी स्पोर्ट्स असंगाव संघाची 12 धावा प्रगती पथावर. पाहूया पुढील चेंडू. हा चेंडू हलकासा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे चुकी करणार नाहीये फलंदाज बाद. पहिला धक्का जो मात्र बसतोय. टीम कॅन्डी स्पोर्ट्स असंगाव संघाला महेशच्या रूपाने पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. असंगाव गावचा सितारा शहापूरचा वंडरबॉल सिक्सर किंग कॅन्डी. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये कॅन्डी एंटर झालाय. धावसंख्या प्रगती पथावर पाहतोय 12 वर लागले. धक्का क्रमांक पहिला. षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिले चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पुढील चेंडू. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फाटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक धावतो बोलतो. पाहूया चेंडू कुठे पर्यंत जाणार. चेंडू थांबणार नाहीये. चेंडूला रेस पूर्ण करायचं म्हणजे चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकात. 4 धावांनी संघाची धावसंख्या 4 ने वाढले. धावसंख्या प्रगती पथावर पोहोचले गेला. झाल्यात गोळा आता या 16 धावा प्रगती पथावर पाहतो आपण. पहिल्या षटकाच्या अखेरीस खिलून काढल्यात. 41 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट सेट करायचे तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे ना या पहिल्या षटकामध्ये 100 देडोला अशी परिस्थिती गाण्याची होती आणि ते मात्र पूर्ण केलं. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून कॅन्डी आला. पहिला चेंडू स्पर्श करत असताना त्याच्या बॅटीतून चौकाराला. चौकाराने 16 धावा प्रगती पथावर लागल्यात. अजून उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 25 धावांची गरज. 18-25 समीकरण. गणेश पुन्हा एकदा स्ट्राईकिंग करतो. गोलंदाज ट्रॅकवर जाणे सुवर्ण चषक धर्मवीर चषक गाजवला असा गोलंदाज अनिकेत. धर्मवीर चषक मध्ये या गोलंदाजाची गोलंदाजी अफलातून राहिली. त्याच्या जोरावर एनपी स्पोर्ट शहापूर संघाने एक पारितोषिक धर्मवीर चषकाचा फटकावलेला असा हा गोलंदाज अनिकेत. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे राहील ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण या ठिकाणी फलंदाजीसाठी गणेश उंचपुरा खेळाडू. पहिला चेंडू ऑफसाईड यार्कर होता. हो बॉलर बॅक ड्राईव्ह फटका त्यावर मात्र कुठलीही धाव नाही. म्हणजेच अनिकेत याचा हा चेंडू लास्ट जवाब आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. क्षणामध्ये बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पुढील चेंडू हो फटका खूपच सुरेख आहे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार फुल पॉवरफुल सक्सेसफुल गणेशच्या बॅट. संघाच्या नावासाठी जिंकण्यासाठी आम्ही खेळतो. पराभूत कोणाचा विजय कोणाचा विजय गावाचा होणार आहे त्यासाठी आम्ही मॅच खेळतो.
पुढील चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल कारण की तडाखा त्याच्या पाठीतून आला एक. पुन्हा एकदा सफल झाला चेंडू लाजवाब. ओहो अफलातून चेंडू उत्तर लगेच दिला. निर्धाव चेंडू. मॅग्निफिशंट चेंडू पाहायला मिळतोय. यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज जरी एक मोठा फटका माझ्यावर आला ना तरी मी माझ्या गोलंदाजीच्या अस्त्रामधलं ब्रह्मास्त्र मी टाकणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ही आरकर चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे अनिकेतच्या माध्यमातून. आज मैदानाच्या आतमध्ये मला सिद्ध करून दाखवायचं. माझ्या चेंडूवर आक्रमण केलं होतं गणेशाने त्याला मात्र रोखायचं आणि ते केले जातं. 22 धावा प्रगतीपथावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. आता मात्र फटका फसलाय. सनी कबड्डीपट्टू त्या ठिकाणी आला त्याने टिपला जेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश होतो आता फेल. खेळाची आवड तो खेळाडू म्हणजे सनी. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नचिकेत येतोय. तेरा चेंडू 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नचिकेत मैदानामध्ये आला. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. पाहूया अनिकेत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची चालू आहे. आमचे मित्र वाशिम संघाचे त्यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज वाशिम संघाची पूर्ण स्टार स्काट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढील चेंडू नचिकेतसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा सफल झाला होता. बॅटवर चेंडू येऊन दिला. बॅटीची कडा लागली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होता. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे धावा 18 धावा. म्हणजे कॅन्डीच्या बोली भाषेमध्ये 3 षटकार. पण आता नाश्ता ऐकला पुन्हा कॅन्डी राहणार हे सुद्धा लक्ष असू द्या कारण की शेवटच्या चेंडूवर बॅटीची कडा लागून एक धाव घेतलं ना तर एक धावावर स्ट्राईक चेंज राहणार नाही कारण की स्ट्राईक वर नचिकेतच पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडू करायचे 18. 12-18चं समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येईल हे आपल्याला पाहायला मिळेल. टीम वाशिम संघ डिसिजन आपल्याला पोहोचवायचे आमच्यापर्यंत. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. आडगाव संघ फलंदाजीसाठी सज्ज राहायचं. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील. बारा चेंडू 18 धावांची गरज. चला फिल्डिंग लावायचे. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज कोण येतो हे मात्र पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर नावातच गिर 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 गिरा आणि गोलंदाजीसाठी गिरा आला. प्रशांत गोलंदाजीसाठी हे टोपण नाव 12 प्लेयर सांगतोय इथं. 12 चेंडू 18ची गरज आहे कॅन्डी सर. प्रशांतची गोलंदाजी कशी राहील तर नचिकेत स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू फुल टॉस होता. फुल टोल. डिसिजन आउट. 1 हँडेड कॅच. ओहो आज मात्र रील्स होणार या खेळाडूच्या अथर्वची. कॅच मात्र कंप्लीट केले. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्य आयोजक आमचे अमोलजी थोरात साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी डिसिजन दिला. म्हणजे 12 प्रतिनिधीची कामगिरी आज या ठिकाणी आमचे व्हॉलंटियरची कामगिरी पार पाडतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो डिसिजन होता तो लगेच सांगावा लागेल आमच्यापर्यंत. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डावकर आताचा फलंदाज किरण. किरण यमक शब्द. किरण त्याचं नाव. रन करायचे त्याला 18. पाहूया अनिकेत दादाने नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून दिला. पण या ठिकाणी किरणची फलंदाजी आणि कॅन्डीची फलंदाजी कशी होणार
हे मात्र पाहायला मिळेल. लास्ट स्ट्राईक घेतला कॅन्ड्या. त्याच्या बॅटीतून एकच चेंडू स्पर्श करत असताना त्याने एक चौकार खेळलेला. 11 चेंडू 18 धावांची गरज. रोशन आपण कुठं असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. रोशन पुढील चेंडू. हा चेंडू खूपच एक फटका सजवला आणि हा चेंडू फेकून देतोय. 1 बाउस मिलेगरन 4 तो बेडा होगा पार. ये लगा वेताल स्वामी चषक में 4-4 चौका. चेंडू द्यायचे. चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली गेली. धावसंख्या प्रगती पथावर लागल्या 27 धावा. पाहूया पुढचा चेंडू. फुलटो चेंडू होता. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडूला येऊन दिला. फ्लो ओपन केला. फटका खूपच ब्रेक सजवला आणि घेत होता. एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक एंड फलंदाज कॅन्डी चे मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या प्रगती पथावर 28 धावा स्कोर बोर्डवर लागल्या. UTC लाईव्ह च्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा टीम वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2025 चा थरार आज या वाहिनीवर दाखवलं जातं. पुढील चेंडू कॅन्डीसाठी पाहूया. प्रशांत याचा हा चेंडू सिक्सर किंगच्या बॅटीतून लगा तो 6 षटकार. काय या खेळाडूला सातत्याने सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातो शहापूर तालुक्यामध्ये ते दाखवून देतो. असेल कॅन्डी स्ट्राईक वर आला त्याला कुठला चेंडू टाकू, कारण की तो बळ्या बळ्या गोलंदाजांचा कर्तनकार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कॅन्डी त्याच्या बॅटीतून षटकाराला एक नाव त्याला या शहापूर तालुक्यात आम्ही दिला सिक्सर किंग. चौथी जावा प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता. या ठिकाणी काय पाहायला भेटतं क्षेत्ररक्षण थोडस खराब. बघता बघता या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसबली गेली. धावसंख्या होत्या 35 धावा. सात चेंडू 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 7-6 तुम्ही पहा. सात चेंडू 6 धावांची गरज आहे. पाहूया हा चेंडू पुढे येऊन स्टेप आउट केलाय. फटका फसला आणि त्या ठिकाणी अनिकेत सुद्धा फसला. 1 बाउस. हा चेंडू जातोय 4 चौकार. 4 धावांची मोर लावली. 4 धावांनी उर्वरित 6 चेंडू 2 धावा.
गोलंदाजीसाठी 6 चेंडू 2 धावा रोखण्यासाठी तू जितू. हा चेंडू ऑफ साईडच्या दुसरा फटका सुरेगा क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने ओंझली मांडली होती, त्यातून झेल मात्र सुटलेला, पण धावच नाहीये. सिक्सर किंग फक्त त्याची बोलीभाषा षटकाराची असते. बॅटीची कडा लागली, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता जिंकण्यासाठी एकाच धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. उर्वरित चेंडू असतील 4 धावा करायचे. एक पाहूया फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करताना दिनेश. चला दिनेश होता, अजून एक सामना कव्हर करायचा आम्हाला, थोडं स्पीड अप करा. हा चेंडू अप्रतिम टाकला, नक्कीच विकेटचं बदल. मॅच बा मित्रांनो, क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी समजू नका, कारण की जी झेल सोडली त्यावर गेलेलं चौकार आता कुठेतरी मागला ठरतोय की काय, पण मॅच अजूनही सांगू शकत नाही, कारण की 3 चेंडू करायचे धावा. एक एक एक. तीन चेंडू एका धावेची गरज असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. मेजर 3 चेंडू एका धावेची गरज आहे. मेजर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू फटका फसला, पुन्हा एकदा धक्का बसला. ही युवरचना मैदानाच्या आतमध्ये दिनेशाची खूपच सुरेख. आज मॅच दोन्ही गावांची एकाच गावाची लढत आहे, पण फिल्डिंग मध्ये बदलाव केला, कारण की जब तक छोडूगा नाही तब तक तोडूगा नाही, तब तक जीतूगा नाही तब तक मैदान छोडूगा नाही. आता समीकरण असेल उर्वरित 2 चेंडू करायचे धावा. एक एक एक. या मैदानावर अनेकदा हा विक्रम झालेला. 2 चेंडू 1 धाव न होताना आम्ही पाहिलेल्या. मुरबाड वर्सेस इगतपुरी याच मैदानावर मॅच झाली होती. 2 चेंडू 1 धाव. ती मात्र मुरबाड संघाच्या गोलंदाजाने न काढून दिलेली मॅच. अनेक विक्रम आहेत दादा. नमनाथ पवार सरांनी सुद्धा या मैदानावर 6 चेंडू 1 धाव न काढून दिलेली मॅच विक्रम. पाहूया पुढील फलंदाज बंटी. हो या ठिकाणी काय पाहायला भेटते. अप्रतिम चेंडू, लाजवाब चेंडू, अप्रतिम मॅग्निफिशंट चेंडू. समीकरण पहा मित्रांनो, 2 चेंडू 1 धाव. जी कॅन्डी याने बाउंड्री लगत मारलेला चेंडू, धाव न घेतलेला परिणाम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो क्रिकेटमध्ये सातत्याने जी धाव आहे ना ती घ्यावंच लागते, ती न घेतली तर मैदानामध्ये यश पाहायला मिळतं. 1 चेंडू 1 धावेची गरज. मॅच होती काय, मॅच झाली काय, मॅच पाहायला मिळते काय, पण मॅच पाहायला कुठे मिळते. ऐतिहासिक मैदान, खाडीचं मैदान, स्पर्धा वेताल स्वामी मित्र मंडळ आयोजित
वेताल स्वामी चषक मध्ये पाहायला मिळते. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. इथे कॅन्डी काल मंत्र देतो बा, कुठेतरी माझ्याकडून झालेली चुकी परिणाम आता हे भोगावा लागते की काय. दोन संघामध्ये काठे की टक्कर. सुचिता वही सिकंदर कंपल्सरी चेसिंग. एका धावेची गरज. 12 प्रतिनिधी येतो येऊन सांगतो. एक चेंडू एका धावेची गरज. आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, या ठिकाणी डिसिजन घेतलाय पंचांनी व्हाईट साठी. ओके, डिसिजन पेंडिंग आहे. या ठिकाणी आमचे थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये अंपर आहेत, पण मॅच मित्रांनो अप्रतिम झाली. चालवा डिसिजन काय पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. चेंडू व्हाईट आहे की नाही. थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये संदेश सर आहे, तो डिसिजन देतील. पंचांचा डिसिजन काय, वाईट दिला. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. अशा प्रकारे आई गावदेवी स्पोर्ट्स टीम आज संघाने जिंकली मॅच. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. काय मॅच, मॅच जिंकवली या गोलंदाजाने. लाजवाब गोलंदाजी.